नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. तर विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग आहे 15, ज्यामध्ये आपण अन्न व औषध प्रशासन विभाग भरती 2024च्या परीक्षा दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे व अतिसंभव प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, जे की परिपूर्ण TCS पॅटर्न आधारित आहेत व चालू घडामोडी हा जो की सर्वात महत्त्वपूर्ण आपला टॉपिक आहे. यावरील आपण परीक्षा दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत आणि हे जे प्रश्न आहेत तुमच्या दोन्ही पदाकरता अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे, ज्यामध्ये तुमचं पद तांत्रिक सहाय्यक असो किंवा तुम्ही विश्लेषण रसायनशास्त्रासाठी अप्लाय केला असेल किंवा तुम्ही दोन्हीसाठी अप्लाय केला असेल, तरी दोन्हीच्याही पेपरमध्ये तुम्हाला चालू घडामोडी हा एक सर्वात महत्त्वपूर्ण टॉपिक असणारा आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा व तसंच तुम्ही आपले FDAची मागील जर व्हिडिओची सिरीज पाहिली नसेल तर तुम्ही ते देखील पाहून घ्या. त्यामध्ये देखील आपण TCSचा बराच अभ्यासक्रम FDAने दिलेला आहे, जो आपण कव्हर केलेला आहे. त्यामुळे तुमचा बराच अभ्यासक्रम तेथून देखील कव्हर होणारा असेल. चला आपण पाहू आपल्या आजच्या या भाग चालू घडामोडीतील काही अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न. तर यामधला प्रश्न क्रमांक 1 असा आहे, जो की प्रश्न पहिला, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे 51वे सरन्यायाधीश म्हणून कोण पदभार स्वीकारणार आहेत किंवा कोणी पदभार स्वीकारलेला आहे, जे काही 51वे सरन्यायाधीश म्हणून. तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की ब, संजीव खन्ना. तर संजीव खन्ना यांनी जे आहे थोडक्यामध्ये 51वे सरन्यायाधीश म्हणून जे आहे त्यांनी पदभार स्वीकारलेला आहे. ऑप्शन नंबर ब या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न 2 असा आहे, महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची पुनर्नियुक्ती झाली आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की रुपाली चाकणकर यांची जी आहे महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षपदी जी आहे जे की पुनर्नियुक्ती झालेली आहे. ऑप्शन नंबर अ ह्या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, जसं की आपल्याला माहित आहे, रिसेंटली BMCची एक्झाम झालेली आहे किंवा सुरू आहे. त्यामध्ये TCSनं जे आहे जे की सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे की चालू घडामोडी हा टॉपिक जो आहे जो की भरपूर कव्हर केलेला होता. चालू घडामोडील प्रश्न जास्तीत जास्त विचारलेले होते, त्यामुळे आपली देखील FDAची एक्झाम TCSच घेत आहे. त्यामुळे चालू घडामोडीचा तुम्ही भरपूर अभ्यासक्रम करून ठेवा. ज्या विद्यार्थ्यांनी आपलं कोर्स घेतलेला आहे त्यांना आपण कालपासून जे आहे जे की चालू घडामोडीची आपण वन लाइनरची PDF उपलब्ध करून दिलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांकडे घेतलं नसेल त्यांनी लगेच आपल्या WhatsApp सेलरला मेसेज करून फटाफट जे आहे आपली चालू घडामोडीची PDF मागून घ्या. आणि ज्यांना कोर्स घ्यायचा असेल त्यांनी तर नक्कीच आपला सेलरला परिपूर्ण मेसेज करून तुम्ही त्या ठिकाणी FDAचं परिपूर्ण अभ्यासक्रम मिळवून घ्या. कारण का अंतिम दिवसांमध्ये तुम्ही फक्त आपला अभ्यासक्रमावर देखील भर दिलात तरी तुम्हाला बऱ्यापैकी गुण मिळण्याचे चान्सेस परीक्षेमध्ये आहेत. अंतिम दिवसांमध्ये आपण जेवढं फक्त परीक्षा दृष्टिकोनात महत्त्वपूर्ण आहे तेच आपण त्यामध्ये कव्हर करून दिलेलं आहे. ज्यांना घ्यायचं आहे ते नक्की मेसेज करा. त्यानंतरचा आपला प्रश्न क्रमांक 3 असा आहे, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सध्या पदावर असलेले 50वे सरन्यायाधीश कोण आहेत, जे की 50वे सरन्यायाधीश म्हणजे कोण होते. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की DY चंद्रचूड. हे जे आहे थोडक्यामध्ये 50वे सरन्यायाधीश होते. जे की 51वे सरन्यायाधीश कोण आहे तर संजीव खन्ना आहे, जे की सध्याचे आहेत. तर ते होते 50वे होते. त्यानंतरचा प्रश्न 4था असा आहे, महाराष्ट्र राज्य साहित्य सांस्कृतिक मंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की डॉक्टर सदानंद मोरे यांची झाली आहे. त्यानंतरचा प्रश्न 5 असा आहे, फेमिना मिस इंडिया 2024ची विजेता कोण ठरली. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की निकिता पोरवाल ही जी आहे फेमिना मिस इंडिया 2024ची विजेता ठरली. त्यानंतरचा प्रश्न 6वा असा आहे, आंतरसंसदीय संघाची 149वी असेंब्ली 13 ते 17 ऑक्टोबर 2024 या कालावधीमध्ये कुठे आयोजित करण्यात आली. तर याचं उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यात क, जिनिव्हा या ठिकाणी. त्यानंतरचा प्रश्न 7वा आपला, राष्ट्रीय किशोर कुमार पुरस्कार 2024ने कोणाला सन्मानित करण्यात आले. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की राजकुमार हिरानी. त्यानंतरचा आपला पुढील 8वा प्रश्न असा आहे, हॉकी इंडिया लीग 2024च्या लिलावात सर्वाधिक महागडा खेळाडू कोण ठरला आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की हरमनप्रीत सिंग हा जो आहे जो की हॉकी इंडिया लीग 2024च्या लिलावात सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. ऑप्शन नंबर ब ह्या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर प्रश्न 9 आपला, राष्ट्रीय जल पुरस्कारामध्ये महाराष्ट्रातील कोणत्या महानगरपालिकेला तृतीय क्रमांक मिळाला आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यात क, पुणे महानगरपालिका हिला जे आहे तृतीय क्रमांक मिळाला आहे. त्यानंतरचा प्रश्न 10वा आपला, 26 नोव्हेंबर 2024 रोजी भारतीय संविधान स्वीकार
त्याचा कितवा वर्धापन दिन जे की साजरा करण्यात आला, जे की 26 नोव्हेंबर 2024 रोजी, जो की भारतीय संविधानाचा. तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये क 75वा जो आहे जो की वर्धापन दिन जो की साजरा करण्यात आला. ऑप्शन नंबर क या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. जर मित्रांनो तुम्ही अजूनही अन्न व औषध प्रशासन विभाग भरती 2024 या मित्रांनो परिपूर्ण तयारीसाठी आपले मित्रांनो टीसीएस पॅटर्न आधारित अतिसंभव प्रश्नसंच नोट्स मित्रांनो तुम्ही तांत्रिकी मिळवणार असाल तर मित्रांनो लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सलशी कॉन्टॅक्ट करून मित्रांनो मिळवून घ्या, ज्यामध्ये तुमचा A to Z अभ्यासक्रम मित्रांनो कव्हर होणार आहे. ज्या प्रकारे आपल्या टेस्ट सिरीज मधले मित्रांनो DFSL एक्झाम मध्ये 100% प्रश्न विचारण्यात आले होते, त्याच प्रकारचे मित्रांनो आपण FDA साठी देखील मित्रांनो एकदम उत्तम व चांगल्या श्रेणीचं मित्रांनो तुमच्यासाठी स्टडी मटेरियल घेऊन आलेला आहे मित्रांनो. तर तुम्ही याचा अभ्यास केला तर मित्रांनो तुम्हाला कोणतेही एक्सपेन्सिव्ह कोर्सेस लावण्याची गरज नाही मित्रांनो, किंवा तुम्हाला कोणतेही मार्केटमधलं बुक्स खरेदी करण्याची मित्रांनो अजिबात गरज पडणारी नाही. यामध्ये मित्रांनो तुमचा आपण A to Z अभ्यासक्रम कव्हर केला आहे, ज्यामध्ये मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी व त्यासोबतच तुमच्या पदानुसार मित्रांनो तांत्रिकी देखील आपण त्यामध्ये कव्हर केलेला आहे. जर मित्रांनो तुम्ही फक्त याचाच जरी अभ्यास केला मित्रांनो 100% तुम्ही याची मित्रांनो पदभरती जे मित्रांनो तुम्ही होऊ शकता. आणि त्यासोबत मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की FDA चा आपण जे काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहे ते देखील यामध्ये आपण इन्क्लूड केलेला आहे. FDA चा जो मित्रांनो अभ्यासक्रम आहे अन्न व औषध प्रशासनाचा तो देखील आपण यामध्ये इन्क्लूड केला आहे. त्यासोबत TCS चे जे काही अतिसंभव प्रश्नसंच आहे त्याचा देखील आपण यामध्ये नमूद केलेला आहे. महत्त्वाच्या चालू घडामोडी देखील यामध्ये आपण इन्क्लूड केलेल्या आहेत. कमी वेळेमध्ये तुमची 100% परिपूर्ण तयारी मित्रांनो यामध्ये होऊन जाणारी असेल तर मित्रांनो तुम्ही आतापासून तयार राहा. येणाऱ्या काळामध्ये तुमचा 100% अभ्यासक्रम हा कव्हर होणार असेल मित्रांनो, आणि तुम्ही 100% परीक्षेसाठी रेडी झालेले असाल. त्यासोबत मित्रांनो अॅनालिटिकल केमिस्ट व सिनियर टेक्निकल असिस्टंट स्पेशली MCQ क्वेश्चन बँक आपण तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत, जे की मित्रांनो तुमच्या A to Z अभ्यासक्रमावर आधारित असणारा आहे. त्यासोबतच 2014 व 17 मध्ये जे यांचे पेपर झालेले आहेत दोन्ही पदाचे, त्यामध्ये देखील आपल्याकडे MCQ व प्रश्न उपलब्ध आहे, पण ते देखील यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत. यामध्ये तुम्हाला काय मिळेल मित्रांनो, तुम्हाला 10 टेस्ट सिरीज प्लस नोट्स मित्रांनो तांत्रिकी 1000 प्रश्नांची मित्रांनो तुम्हाला MCQ क्वेश्चन बँक मिळणारे आहे. जर मित्रांनो तुम्ही याचा परिपूर्ण वेळ लावून अभ्यास केला तर मित्रांनो 100% तुम्ही ही परीक्षा जी आहे ती क्रॅक करू शकता. जर तुम्हाला हे घ्यायचं असेल तर आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून घ्या मित्रांनो. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्यांची ऑफिशियली लिंक आहे, आणि तुम्हाला घ्यायचं असेल तरच कॉन्टॅक्ट करा मित्रांनो, अन्यथा तुम्ही त्या ठिकाणी तुमचा व आमचा अमूल्य वेळ वाया घालू नका. तर मित्रांनो मिळवायचं असेल तर लिंक जी आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, कॉन्टॅक्ट करून मित्रांनो लगेच मिळून लगेच तुम्ही तयारीला. अजूनही आपलं FDA साठी असलेलं परिपूर्ण अभ्यासक्रम घेतला असेल त्यांनी लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून सर्व काही मिळून घ्या. तुमच्याकडे अजूनही 20 दिवस शिल्लक आहे. त्या 20 दिवसामध्ये तुम्ही आपलं जरी अभ्यासक्रम परिपूर्ण कव्हर करून घेतला तरी तुम्हाला चांगले गुण मिळण्याचे चान्सेस आहेत परीक्षेमध्ये. त्यामुळे तुम्ही नक्की आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून सर्व काही मिळून घ्या. ज्यांना ही एक्झाम क्रॅक करायची आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांनी तर आपलं स्टडी मटेरियल नक्की रेफर करा. त्यामध्ये आपण A to Z इन डेप्थ तुम्हाला माहिती दिलेली आहे, जे की तुम्हाला कव्हर होईल या स्वरूपाचा आपण त्यामध्ये दिलेला आहे सर्व काही. त्यानंतर प्रश्न 11 आपला, सर्वोच्च न्यायालयात न्यायदेवताच्या नवीन नियुक्तीत काय बदल करण्यात आला? त्याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यात ड, जे की वरील पैकी सर्व बरोबर. म्हणजेच काय तर डोळ्यावरील पट्टी काढण्यात आली. उजव्या हातात तर आजू दिले आहे, जे की तराजू आहे जो दिलेला आहे. त्यानंतर डाव्या हातात संविधान दिले आहे. तर हे सर्व पर्याय बरोबर आहेत. तुम्हाला थोडक्यात कन्फ्यूज करण्यासाठी TCS हे देखील प्रश्न विचारू शकते. त्यानंतरचा आपला पुढील 12वा प्रश्न असा आहे, भारतातील समान नागरी संहिता विधेयक मंजूर करणारे पहिले राज्य कोणते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की उत्तराखंड. त्यानंतरचा आपला 13वा प्रश्न, भारतातील पहिल्या वायोपॉलिमियर प्रात्यक्षिक सुविधेचे उद्घाटन नुकतेच कोणत्या शहरात करण्यात आलं? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की पुणे या शहरात. त्यानंतरचा आपला 14वा प्रश्न, भारतामध्ये पाहिलेला काराकोरम वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की लडाखमध्ये. त्यानंतरचा आपला प्रश्न 15वा, नमस्ते योजना कोणत्या कामगार गटाशी संबंधित आहे? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ड, जे की स्वच्छता कर्मचारीशी संबंधित आहे. त्यानंतरचा आपला 16वा प्रश्न असा आहे, भारतातील कोणत्या राज्यात पहिली कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित एंड टू एंड डिजिटल लोक अदालत सुरू करण्यात आली? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यात क, राजस्थान. त्यानंतरचा आपला 17वा प्रश्न, महाराष्ट्र शासनाचा पहिला वनभूषण पुरस्कार कोणास दिला? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की चैत्राम पवार यांना जे आहे, जे की महाराष्ट्र शासनाचा पहिला वनभूषण पुरस्कार देण्यात आला. तर हे नाव तुम्ही लक्षात ठेवून घ्या, परीक्षेमध्ये तुम्हाला येऊ शकतं. एक IMP नाव आहे.
त्यानंतरचा आपला 18वा प्रश्न, दरवर्षी कोणता दिवस हा गोवा मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की 19 डिसेंबर हा गोवा मुक्ती संग्राम दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानंतर प्रश्न 19 आपला, प्रकल्प 2025 कोणत्या देशाशी संबंधित आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की संयुक्त राष्ट्र USA शी संबंधित आहे. त्यानंतरच प्रश्न आपला 20वा, अलीकडे जगातील पहिले वैदिक घड्याळ कोठे स्थापित केले गेले? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर अ, जे की उज्जैन मध्य प्रदेश या ठिकाणी केले गेले. त्यानंतरचा आपला प्रश्न 21वा, देशातील दुसरे 3D पेंटिंग टपाल कार्यालय कोठे सुरू करण्यात येणार आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की पुणे या ठिकाणी जे आहे देशातील दुसरे 3D पेंटिंग टपाल जे की सुरू करण्यात येणार आहे कार्यालय. त्यानंतरचा प्रश्न 22वा, महाराष्ट्र शासनातर्फे घर घर संविधान उपक्रम केव्हा साजरा करण्यात आला? जे की हर घर संविधान आहे थोडक्यात. तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ड, जे की 26 नोव्हेंबर रोजी. त्यानंतरचा प्रश्न 23वा आपला, 20 नोव्हेंबर 2024 रोजी महाराष्ट्रात कितव्या विधानसभेसाठी निवडणूक होणार आहे किंवा झाली आहे? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये ड, 15व्या. त्यानंतरचा आपला 24वा प्रश्न, भारतीय क्रिकेट टीमचा खेळाडू मोहम्मद सिराज याची नुकतेच कोणत्या राज्याचे पोलीस उपअधीक्षक DSP म्हणून नियुक्ती करण्यात आली? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की तेलंगणा या राज्यामध्ये. त्यानंतरचा आपला 25वा प्रश्न, 31 प्रीपेड ड्रोन खरेदी करण्यासाठी 4 अब्ज अमेरिकन डॉलरचा करार भारताने अलीकडेच कोणत्या देशासोबत केला? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब, जे की अमेरिका या देशासोबत केलेला आहे. तर असे हे विद्यार्थी मित्रांनो आपल्या आजच्या व्हिडिओमधले काही टॉप 25 चालू घडामोडीवर आधारित महत्त्वपूर्ण प्रश्न आपण पाहिलेले आहेत. तर इथून रेग्युलरली आपण परीक्षेमध्ये जास्तीत जास्त प्रश्न आपण सराव करण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे जास्तीत जास्त आपण व्हिडिओज अपलोड करणार आहोत. तर तुम्ही कोणताही व्हिडिओ मिस करू नका. त्यासाठी तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप देखील जॉईन करून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करून देखील घ्या. आणि ज्या विद्यार्थी मित्रांना आपली चालू घडामोडीची PDF घेतली नसेल त्यांनी लगेच आपल्या व्हॉट्सअपला मेसेज करून सर्व काही मिळवून घ्या. आणि ज्या विद्यार्थ्यांना आपला संपूर्ण काही कोर्स हवा असेल त्यांनी लगेच आपल्या सेलरला मेसेज करून त्या ठिकाणी टेक्निकल आणि नॉन टेक्निकल दोन्ही पण मिळवून घ्या. ते दोन्ही तुम्हाला एक्झाम दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण आहे. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत नवीन काही प्रश्नासोबत. तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.